मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात पुढील अंदाज देणार आहे। आपल्याला माहिती आहे की मान्सूनचा 30 तारखेला शेवट झालेला आहे। 1 जून पासून तर 30 सप्टेंबर पर्यंत आपण मान्सून मानतो। भारतीय हवामान खात्याची तशी परंपरा आहे। आता 1-2 तारखेपासून पुढे जो पाऊस पडेल तो अवकाळी स्वरूपाचा असणार आहे। मग आपल्याला झालेला मान्सून मध्ये आपण दिलेले अंदाज आणि प्रत्यक्षात आलेली आकडेवारी याचा काही मेळ बसतो का यावर महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी मांडायचे आहेत। सर्वात महत्त्वाची बाब जर काही असेल तर यावर्षी आपण जो मान्सूनचा 1 मे रोजी अपडेट केलेला अंदाज दिला होता तो 6 ते 7% दिला होता आणि यावर्षी जो महाराष्ट्रामध्ये मान्सून बरसलेला आहे तो 108.7% बरसलेला आहे। म्हणजे अवघ्या 1% तिथे किंवा 1.5% फरक पडलेला आहे आणि 1-1.5% फरक हा फार मानला जात नाही। त्यामुळे आपला अंदाज जवळपास 100% पेक्षाही अधिक, कारण तो वाढीव आहे। कमी असता तर मात्र तो कमी पडला असा झाला असता। त्यामुळे वाढीव पाऊस असेल तर तो अंदाज 100% बरोबर झालाय असं म्हणता येईल। दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी काही ऑब्झर्वेशन्स नोंदायचे आहेत, आपले काही निरीक्षण सांगायचे आहेत। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जो सरासरी पाऊस होतो तो सर्व जिल्ह्यांमध्ये असमान अशा प्रकारचा असतो। परंतु या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रभर जून मध्ये फारसा पाऊस पडला नाही। जून हा 29% मायनस अशा प्रकारची परिस्थिती होती। जुलैमध्ये थोडं प्रमाण वाढलं आणि ती 33-34% पोहोचलं आणि त्यामुळे जुलैतल्या पावसाने थोडं बळ दिलं मान्सूनच्या आकडेवारीला। आणि मग 15 ऑगस्ट पर्यंत तसाही महाराष्ट्रात फारसा पाऊस नव्हता। म्हणजे ज्या विभागात आपल्याला अतिवृष्टी दिसते त्या भागामध्ये जून, जुलै आणि 15 ऑगस्ट पर्यंत 2.5 महिने पाऊस कमी होता। अक्षरशः आम्हाला भुरभुर पाऊस येतो, आम्हाला झाडाखाली ओलं सुद्धा होत नाही, अशा प्रकारच्या कॉमेंट्स मी ऐकत होतो, व्हॉट्सअप ग्रुपवर बघत होतो। अशा वेळेस आपल्याला माहिती होतं की मी ठामपणे सांगितलं होतं 15 ऑगस्ट नंतर तुमच्या अपेक्षेत उतरेल एवढा पाऊस तर पडणारच आहे, परंतु शेतकरी पावसाला कंटाळतील एवढा पाऊस महाराष्ट्रात होईल अशा प्रकारचा आपण अतिशय स्पष्ट अंदाज दिलेला होता। आणि अवघ्या 15 दिवसामध्येच ऑगस्टच्या शेतकरी पावसाला कंटाळे होते। त्यानंतर पुन्हा एकदा 15 सप्टेंबर पर्यंत पावसाने तशी उसंत दिली होती। म्हणजे फार मोठ्या प्रमाणात पाऊस नव्हता, परंतु पुन्हा एकदा नव्याने डिप्रेशन्स आले आणि त्या काळात देखील आपल्याला खूप चांगला पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळाला। ज्या बीड जिल्ह्यामध्ये 160% पाऊस झालाय, म्हणजे जो सरासरी 100% पाऊस त्यांना होतो त्याच्यापेक्षाही 60% पाऊस अधिक झालाय। तीच परिस्थिती आपल्याला धाराशिवमध्ये आहे। धाराशिवला 161% पाऊस झालाय आणि मग हा जो 61% पाऊस आहे हा अतिरिक्त आहे। त्यामुळे मी धाराशिवचे कित्येक शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स वाचत होतो, सर दररोज पाऊस पडतोय, कंटाळो सर पावसाला, पिकं गेली। आणि साहजिकच आहे, जिथे 150% पाऊस पडेल तिथे पिकं वाचण्याचं कारणच नाही ना। खरीपाची पिकं शेतकऱ्यांची या जिल्ह्यांमधली गेलेली आहेत। यवतमाळ, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, सोलापूर देखील या ठिकाणची देखील पिकं खराब झालेली आहेत। ओला दुष्काळ या भागामध्ये आहे। आणि एवढंच नाही तर आजूबाजूला मग बुलढाणा जिल्हा सुद्धा आपल्याला सुरुवातीला अगदी जुलैपासूनच अतिरिक्त पावसामध्ये गेला होता। त्या तुलनेत आपण जर बघितलं तर यावर्षी कोकणामध्ये आपल्याला आपल्या ऑब्झर्वेशननुसार खूप कमी पाऊस पडलेला आहे। म्हणजे सरासरीच्या 10-15%च पाऊस पुढे गेलाय। म्हणजे अतिरिक्त पाऊस यावर्षी कोकणामध्ये पडला नाही। आणि याचं मुख्य कारण आहे की जुलैमध्ये जे पावसाचं प्रमाण कमी राहिलं त्यामुळे कोकणात तसा परतीचा पाऊस जास्त होत नाही। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पावसाचं प्रमाण सामान्य दिसतं। विदर्भामध्ये देखील आपल्याला पॅटर्न बदलाचे एक बाब लक्षात आणून द्यायची आहे मला। विदर्भामध्ये यापूर्वी जे काही बंगालच्या उपसागरामध्ये पॅटर्न बनायचे, जे काही सिस्टम बनायच्या त्या विदर्भावर जायच्या आणि मग विदर्भात खूप पाऊस व्हायचा। म्हणजे यापूर्वीच्या अतिवृष्टी या विदर्भात असायच्या, पण आता विदर्भामध्येही यावर्षी आपल्याला अतिवृष्टी जाणवली नाही। विदर्भामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये खास करून मी म्हणेल की सामान्य पावसाची नोंद झालेली आहे। थोडं पश्चिम विदर्भाच्या बाजूने म्हटलं आपण की मग यवतमाळ असेल, थोडं वर्ध्याचा भाग असेल, अकोला, अमरावती असेल, या ठिकाणी पाऊस तसा सामान्यच आहे।
आपल्याला आणखी एक महत्त्वाची बाब या ठिकाणी नोंदायची आहे की देशाचा जर मी विचार केला तर मी नेहमी आता 2-3 वर्षापासून असं ऑब्झर्वेशन करतो की सर्वात अधिक पाऊस राजस्थानमध्ये होतो आणि राजस्थान हा तसा वाळवंटी भाग आहे, दुष्काळी भाग असायचा. या ठिकाणी पाऊस हा सरासरीच्या पुढे किती 60%. तिथे सुद्धा म्हणजे अख्ख्या राजस्थानमध्ये जर आपण पश्चिम राजस्थान बघितला तर 60% आणि जर पूर्व राजस्थान बघितला तर तोही 40% जवळपास अतिरिक्त पाऊस झालाय. गुजरातमध्ये देखील अतिरिक्त पाऊस झालेला आहे. उत्तर भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये 20%पेक्षा अधिक अतिरिक्त पाऊस आहे. परंतु ऑब्झर्वेशनमध्ये मला असं लक्षात आलं की पूर्वेकडील जे राज्य आहे, मग याच्यामध्ये आसाम, सिक्कीम असेल, अरुणाचल प्रदेश, या ठिकाणी जवळपास 50% मायनस पाऊस आहे. बिहारमध्ये 30%पेक्षा जास्त पाऊस मायनस आहे. तर पूर्वेकडील हे राज्य जे आहेत या ठिकाणी पाऊस कमी झालाय. दक्षिणेकडे म्हणजे केरळमध्ये सुद्धा आता -% आहे. परंतु जेव्हा ईशान्य मान्सून सुरू होतो तेव्हा पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही प्रमाणात पाऊस होत असतो. शिवाय WD जेव्हा येतात आणि बर्फवृष्टी होते तेव्हा देखील आसाम आणि अरुणाचल प्रदेश वगैरे भागात गारपीट होत असते, बर्फवृष्टी होत असते आणि त्यामुळे त्यांना वर्षातील 2 सीझनमध्ये पाऊस होतो. त्यामुळे तिथली सरासरी भागून जाईल. परंतु आपल्याला एक लक्षात येते की आता नुकतंच एक डिप्रेशन अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेलं आहे. बंगालच्या उपसागरातील जे डिप्रेशन आहे ते डिप्रेशन आपल्याला बरोबर पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये जाणार आहे. मग ते कुठे जाणार आहे? ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या पूर्व भाग आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये, आणि नेमकी याही ठिकाणी सरासरी पाऊस झालेला आहे. त्यामुळे या डिप्रेशनमुळे या ठिकाणची गरज देखील भागून जाणार आहे. या ठिकाणी सुद्धा सरासरीच्या वरती पाऊस होऊन जाईल, परंतु मान्सूनचा काळ संपलेला आहे. त्यामुळे ती आकडेवारी आपल्याला फारशी बघायला मिळणार नाही मान्सूनच्या नोंदीमध्ये. पण आणखी एक महत्त्वाची बाब मी तुमच्या लक्षात आणून देईल की साधारणपणे जो आपण अंदाज दिला होता त्या अंदाजानुसार पाऊस झालेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं पाऊसमान महाराष्ट्रामध्ये आहे. खरीपाची पिकं गेलीत ही गोष्ट मला माहिती आहे. शेतकरी सणासुदी, दिवाळीचा, दसऱ्याचा सण आहे आज. आपण मी या निमित्ताने दसऱ्याच्या, विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्याही शुभेच्छा देतो, कारण आता तुम्हाला खूप कामं आहेत. पाऊस उघडणार आहे. पाऊस 8 तारखेनंतर पूर्णपणे उघडणार आहे आणि 14 तारखेपासून आपल्याला ढगसुद्धा दिसणार नाही महाराष्ट्रामध्ये, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पूर्णतः पाऊस आपल्याला उघडल्यामुळे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे की तुम्हाला जे काही पिकं काढायला आली ते काढणीचं काम करायचं आहे आणि लवकरात लवकर शेतं रब्बीसाठी तयार करायची आहेत आणि तुम्हाला भरपूर पाणीसाठा झालेला आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये 100%पेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे आणि मे महिन्याच्या पावसामुळे जायकवाडीला अधिक पाणीसाठा आला होता. त्यानंतर जो पाणीसाठा आला होता तो उजनीला आला होता आणि मग काय झालं की या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारचं पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे पूर परिस्थिती अनेक भागात तयार झाली. आता जर 150% पाऊस पडायला लागला तर मग त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार आणि मी अतिवृष्टी अटळ आहे अशा हेडिंगच्या बातम्या दिल्या. त्यानंतर मी महापूर येणार याच्या बातम्या दिल्या. शक्यतो मी भडकाऊ थंबनेल लावत नाही आणि मी भडकाऊ बातम्या हवामानाच्या देत नाही, कारण माझ्यावर जवळपास 2 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असल्यामुळे मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे मला बेताल अशा प्रकारचा अंदाज देता येत नाही. आणि लोकांचं असं म्हणणं आलं की साहेब, एवढी भयानक जर अतिवृष्टी होणार होती तर तुम्ही आम्हाला यापूर्वी सांगायला पाहिजे होतं. परंतु आम्ही त्या प्रमाणात सांगायचा प्रयत्न केला, परंतु शेतकरी जे बघतात ना ते भडकाऊ थंबनेलचे व्हिडिओ जास्त बघतात आणि सामान्य आमच्यासारखे जे सामान्य थंबनेल लावून जो काही खरा अंदाज देतात त्याकडे मात्र बऱ्याचदा शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होतं. कारण 50,000 आमच्याकडे व्ह्यूज येतात तर त्यांना 1.5-2 लाख व्ह्यूज येतात. म्हणजे 2 लाख शेतकरी चुकीचा अंदाज बघतात असं आमच्या लक्षात येते. परंतु नाविलाज आहे. शेवटी ज्याचा त्याचा चॉईस आहे, ज्याचा त्याची आवड आहे, ज्याची त्याची बघण्याची भूमिका आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही. तरी देखील माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, जे शेतकरी म्हणून वावरतात त्या सर्वांना हा चॅनल आणि माझा शेती माझी प्रयोगशाळा हा चॅनल संग्रही ठेवण्याची विनंती करतो. कारण याच्यामधून तुम्हाला सकाळ संध्याकाळ प्रत्येक म्हणजे थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये दररोज व्हिडिओ येतात.
मी आजारी असेल तरी देखील मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो, हे लक्षात घ्या. आणि हे का करतो, आणि मी शक्यतो व्हिडिओ टाकण्याचं टाळत नाही. तुम्ही माझे ॲव्हरेज ऑफ व्हिडिओ बघा. माझा महिन्यातून एखादा व्हिडिओ मिस होईल, परंतु आणि वर्षातून 8-10 व्हिडिओ मिस होतील, या पलीकडे कमी झालेले नाही आहेत. त्यामुळे दररोज आपल्याला अंदाज मिळतो. आणि एवढं कष्ट घेणं, एवढी मेहनत करण्याचं काम आम्ही करतो, तर याचं थोडं चीज झालं पाहिजे. आणि माझ्या लाखो किंवा करोडो शेतकऱ्यांपर्यंत हे चॅनल पोहोचले पाहिजेत, ही माझी विनंती आहे. तर असा प्रयत्न करा. मी तुम्हाला एक दुसरं काम सांगणार आहे, आणि ते असं आहे की आणखी एक चॅनल जो माझा ट्रेडिंगचा आहे, त्याच्यावर मी एक लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जा. तुम्हाला जर ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही तोही बघा. आणि दुसरा माझ्या मुलाचा प्रणित मच्छिंद्र बांगर, त्यांचा एक हेल्थ संदर्भातला चॅनल आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं 150 किलोपर्यंत वजन पोहोचलं होतं. म्हणजे ही ओबेसिटीचा एक पेशंटसारखी त्याची परिस्थिती झाली होती. पण त्याने स्वतःवर एवढा रिसर्च केला आणि तो आता 85 किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे, नॅचरल, कुठल्याही प्रकारची सर्जरी नाही. आणि त्यामुळे त्यांनी हे जी मेहनत केलेली आहे, त्या मेहनतीवर त्यांनी स्वतः चॅनल काढला आहे आणि स्वतःचे अनुभव त्याच्यामध्ये मांडतो. आणि त्यांनी स्वतःचे डाएट प्लॅन, स्वतःची एक्झरसाइज ही केलेली आहे. जर अशा प्रकारचं कोणी तुमच्या परिसरात असेल, तुमच्या नातेवाईकात असेल, घरात असेल, तर त्याला या चॅनलचा उपयोग होईल. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या सोयीचा, उपयोगाचा चॅनल वाटला, दोन्ही पण, तर तुम्ही नक्की त्यांचा उपयोग करा. आणि या संदर्भात मला जास्त बोलण्याची अपेक्षा नाही आहे, परंतु जर लोकांचा काही फायदा त्यातून होत असेल तर नक्कीच त्यांनी अशा चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. आपल्याला पुढचा अंदाज ऑक्टोबरमध्ये आता फार पाऊस होणार नाही. आपण बऱ्याच बातम्या ऐकतो की डिसेंबरपर्यंत पाऊस होणार आहे वगैरे. असं पाऊस एकदम डिसेंबरपर्यंत असं काही होत नसतो. मान्सून संपला, मान्सून नंतर आणखी 4-5 दिवस पाऊस होईल आणि नंतर पाऊस उघडणार आहे. पूर्णतः शेतकऱ्यांना पूर्ण उसंत मिळणार आहे. मध्ये मध्ये बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार होत असतात, त्याच्यातल्या काही अंशांनी सिस्टम महाराष्ट्रापर्यंत पोहोचत असतात. जेव्हा जेव्हा सिस्टम तयार होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचा अंदाज दिला जाईल. त्यामुळे अगदी भविष्यातली भीती घेऊन आपल्याला वावरायची गरज नाही. त्यामुळं फार पाऊस आपल्याला उरलेल्या ऑक्टोबरमध्ये, म्हणजे 15 ऑक्टोबर नंतर तर आपल्याला फारसा पाऊस बघायलाच मिळणार नाही आहे. आणि माझा अंदाज आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही पाऊस येणार आहे, गारपीटही होणार आहे, परंतु सामान्य स्वरूपाचा पाऊस असेल. फार भयभीत होण्याची गरज नाही. तेव्हाची तेव्हा आम्ही ते अंदाज देऊ. त्यामुळे शेतकऱ्यांना फार घाबरण्यासारखं इथून पुढचं हवामान नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा. परंतु मी मराठवाड्यांना अलर्ट देऊन ठेवतो की मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी ही अतिवृष्टी झालेली आहे, यावर्षी देखील मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि पुढच्या वर्षी देखील अतिवृष्टी होणार आहे. कारण 3 वर्षात सलग जर पॅटर्न बनला तर याचा अर्थ उघड होतो की पर्सेंटेज ऑफ रेन, म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण आहे ती अधिकतम होतंय. आणि याचं मुख्य कारण आहे ज्या प्रणाल्या बंगालच्या उपसागरात बनत आहेत त्या मराठवाड्यामार्गे गुजरातकडे जात आहेत. आणि हा पॅटर्न सध्या 2 वर्ष चाललाय, तो पुढच्याही वर्षी चालू शकतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.